अन्न व औषध विभागाने बुधवारी केलेल्या कारवाईत 5 लाख रुपये किमतीचा केमिकलयुक्त अन्नसाठा जप्त केलाय। ही कारवाई पारडी पुनापूर मार्गावरील भोजराज नंदलाल लिल्हारे यांच्या GS स्वीट्स आणि नमकीन या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान प्रतिष्ठानात घाणेरड्या जागेत रसगुल्ले, गुलाबजामुन, बर्फी आणि दही साठवून ठेवल्याचं आढळून आलंय। जप्तीनंतर निकृष्ट दर्जाचे जवळपास 2 लाख रुपये किमतीचे दही नष्ट केले, तर अन्नसाठ्याचे नमुने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। जवळपास 2,50,000 रुपये किमतीचे 1200 किलो रसगुल्ले पांढरे केमिकल टाकून तयार करण्यात आल्याचं आढळून आलंय। याशिवाय गुलाबजामुन आणि बर्फी जप्त केली आहे। ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबईचे सह आयुक्त दक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त अन्न दक्षता यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, अखिलेश राऊत यांनी केली आहे। सणासुदीच्या दिवसात ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे अभय देशपांडे यांनी सांगितले।